आजकाल उद्योगधंद्यांचा जो विकास आहे, हा अनेक राज्यांमध्ये झालेला आहे आणि ही जी काही राज्य आहेत, मुंबई, पुणे शहरं आणि महाराष्ट्र, गुजरात अशी राज्य ही औद्योगिक दृष्टिकोनातून पुढारलेली राज्य म्हणून यांच्याकडे बघितलं जातं आणि अनेक राज्यातून तरुण-तरुणी, अकुशल, अर्धकुशल, पूर्णकुशल असे कारागीर या ठिकाणी येत असतात. आपल्या हाताला काम मिळवत असतात. आपल्या या ठिकाणी काम करत असतात, घरी पैसे पाठवत असतात आणि आपलं जीवन जास्तीत जास्त चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतात. यामध्ये काही लोकांच्या हाताला यश लागतं, तर काही लोकांच्या हाताला अपयश लागतं. नमस्कार, कारनामा मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आता आपण एक अशी घटना बघणार आहोत. ही घटना सगळ्यात पहिल्यांदाच आपल्याला सांगतोय, की ही घटना जी आहे, ही घटना लिव्ह इन रिलेशनशिपची आहे. म्हणजे लग्न न करता एकत्र राहणे, पती-पत्नीप्रमाणे राहणे आणि याच्यातून म्हणजे या अगोदर सुद्धा आपण अनेक वेळेला अशा गोष्टी बघितलेल्या आहेत. पण याच प्रकारची ही घटना आहे. याच्यासाठी आपण जाणार आहोत पालघर, डहाणू येथे. आता पालघर आणि डहाणू हा जो मुंबईशी संलग्न असलेला हा मुंबईपासून जवळ असलेला हा जिल्हा आहे आणि याच्यामध्ये खूप साऱ्या इंडस्ट्रीजमध्ये अनेक लोकं कुशल-अकुशल कारागीर काम करतात. असाच एक 20-25 वर्षाचा तरुण या ठिकाणी आलेला आहे. याचं नाव आहे मिनाजुद्दीन मुल्ला उर्फ रवींद्र रेड्डी आणि याचं वय सध्याचं वय आहे वय वर्ष 26 आणि हा पश्चिम बंगाल, बागदा ठाणा, 24 परगणा हा जो भाग आहे, या भागातून हा इथे कामासाठी आलेला आहे आणि जे हाताला मिळेल, हाताला पडेल तो ते काम त्या ठिकाणी करतोय, आपला उदरनिर्वाह करतोय आणि याचं 25-26 वय झालंय. त्याच्यामुळे लग्नाचं वय आणि प्रेमाच्या म्हणजे प्रेम भावना मनामध्ये निर्माण होण्याचं वय याचं झालेलं आहे आणि अशातच याची याची जी नजर आहे, या एका मुलीवर पडते. हिचं वय आहे जेमतेम 22 वर्षाचं आणि ही जी या मुलीचं नाव आहे अनिशा रेड्डी उर्फ अनिशा बरखा खातून असं या मुलीचं नाव आहे. आता 2 वेगवेगळी नावं या ठिकाणी माध्यमातून जी आली होती ती आपल्यासमोर मांडलेली आहेत. याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. तर ही जी मुलगी आहे, या मुलीचा हा मिनाजुद्दीन मुल्ला प्रेमात पडलाय. अनिशाच्या प्रेमात पडलाय आणि मग प्रेमानंतर मग गाठीभेटी, बोलाचाली ज्या काही गोष्टी असतात ह्या यांच्यात चालू झालेल्या आहेत. हा याच्या हाताला काम आहे. मग फिरणे, मौज-मजा करणे. आता हे आणलेले पैसे याच्यावर खर्च करणे, काहीही पैसे कमवून त्याच्यावर खर्च करणे, असं यांचं या प्रेमी युगुलाचं सगळं काही चालू होतं. आणि आता यांचं प्रेम थोडंसं बहरायला लागलं. त्याच्यामुळे मग यांनी विचार केला, की आपण आता थोडंसं एकत्र राहिलं पाहिजे आणि आपण एकमेकांचा आनंद घेतला पाहिजे. पण आता लग्नाचा विषय त्यांच्या मनामध्ये नव्हता. तर यांनी डहाणूमध्ये हा जो लोणीपाडा या ठिकाणची चाळ आहे, या चाळीमध्ये एक खोली यांनी भाड्याने घेतली. भाड्याने खोली खोली घेऊन मग या ठिकाणी हे दोघं राहायला लागले आणि एका पती-पत्नीप्रमाणे हे दोघं राहत होते. हा दिवसभर कामाला जात होता, काम करून घरी येत होता आणि घरी येऊन मग यांचं प्रेम फुलत होतं. रात्री बहरत होत्या. एकमेकांच्या मिठीमध्ये हे लोकं दोघे जात होते आणि एकमेकाला पुरेपूर सुख, समाधान देत होते आणि जरी लग्न झालेलं नव्हतं, तरीसुद्धा हे दोघे तरुण होते. लग्न झालेलं नव्हतं आणि मग तरुण असल्यामुळे मग अतिशय यांच्या ज्या रात्री होत्या ह्या बेमालूम जायच्या आणि एकमेकांवर सुखाचा वर्षाव हे दोघे करत होते. ती देखील खुश होती, हा देखील खुश होता. कारण सगळीकडून खुश होतं. शरीर सुख ह्यांना पुरेपूर दोघांना एकमेकांचे मिळत होतं. त्याच्यामुळे मग जसं दिवस आनंदात जात होता, तसा हा रात्रीची वाट बघायचा. कधी एकदा रात्र येते आणि मी कधी एकदा घरी जातोय आणि कधी एकदा मी तिला मिठीमध्ये घेतोय. तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतोय आणि हे सगळं चालू होतं. आता थोडे दिवसानंतर काय झालं, की याची जी हव्यास होता, हा काही थांबत नव्हता. बऱ्याच वेळेला मग हा हिच्यावर जबरदस्ती करत होता. तिची इच्छा असो किंवा नसो, तो तिला शरीर संबंधांसाठी भाग पाडत होता. तिच्या शरीराची हवी तशी लयलूट करत होता. तिच्यावर पूर्णपणे एक सत्ता गाजवत होता आणि आपण एक तिचा नवराच आहोत की काय, अशा प्रकारे मग तो तिच्याशी वर्तन करायचा. थोडे दिवसानंतर मग अरेरावी सुरू झाली. एखाद्या गोष्टीचा हट्ट सुरू झाला आणि मग या गोष्टीला ती अनिशा आहे, ही कंटाळलेली आहे आणि मग त्यांच्यात थोडासा वाद सुरू झालाय. कारण वादाचं कारण होतं, की आता एवढे दिवस आपण रिलेशनशिपमध्ये राहतोय, एकमेकांवर
प्रेम करतोय, एकमेकांच्या शरीराचा आस्वाद घेतोय, एकमेकाला सुख देतोय, शरीर सुखामध्ये डुंबून जातोय, तर आता तू माझ्याशी लग्न कर. आता याला लग्न करायचं नव्हतं. याला फक्त तिच्यासोबत रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं, हिच्या शरीराचा आस्वाद घ्यायचा होता आणि स्वतःच्या शरीराची भूक भागवण्यासाठी त्याला ती हवी होती. त्याच्यामुळे आता हिच्याकडून नकार व्हायला लागला. मग ही त्याला हात लावू देत नसे. मग तो तिच्यावर जबरदस्ती करायचा. असं यांचं काही दिवस चालू होतं. पण हे काही लग्न नव्हतं, लग्नाचं बंधन नव्हतं. त्यांच्या घरच्यांना याची कुठली कल्पना नव्हती. त्याच्यामुळे मग याची जबरदस्ती, हिचा नकार, मग त्याच्यातून मग हिचा होकार, मग पुन्हा एकदा यांचं एकत्र येणं. पण हे जास्त दिवस चालणारं नव्हतं. एक दिवस ही जी आहे अनिशा, हिने याला स्पष्ट सांगितलं की तू माझ्याशी लग्न कर आणि लग्न जर करणार नसशील तर मग तू मला हात लावू नकोस, माझ्याजवळ येऊ नकोस. आणि ही गोष्ट याला पटलेली नाही आहे. म्हणजे ज्या इतर रात्रींप्रमाणे ती एक रात्र होती आणि त्या रात्री मग याला असं वाटत होतं की आता दर दिवशीप्रमाणे आता दोघेही तरुण, हा तर तरुणच, हिने माझ्यासोबत यावं, माझी शय्यासोबत करावी, मला जी सुख हवंय, जसं हवंय तसं तिने मला द्यावं, असं याला वाटत होतं. पण तिला या गोष्टीचा नकार होता. तिचं म्हणणं होतं की लग्न कर आणि लग्न केल्यानंतर आपल्याला हे सगळं करायचंच आहे, मी तुझीच आहे. आता याला ही गोष्ट पटलेली नाही. याला या गोष्टीचा राग आलेला आहे आणि कामातुराणांना भयं न लज्जा. त्याला ती गोष्ट काही करून हवी होती. तिचं शरीर हवं होतं, तिला त्याचं सुख हवं होतं. तो उतावीळ झालेला होता आणि त्याचा जो राग आहे हा अतिशय, म्हणजे रागाचा पारा फार चढलेला आहे. आणि मग ह्याच्यातच मग याने ही जी अनिशा आहे हिचा गळा दाबायला सुरुवात केली आणि गळा इतका वेळ दाबलेला आहे की तिचा जीव जात नाही तोपर्यंत याने हिचा गळा दाबलेला आहे. काही वेळातच ती हातपाय तडफडत होती. त्या ठिकाणी ती त्याच्यापासून सुटण्याचा प्रयत्न करत होती, पण तिला ते शक्य नव्हतं आणि त्या ठिकाणी तिचा मृत्यू झालेला आहे. आणि मृत्यू झाल्यानंतर त्याला जाणवलंय की आपण काय करून बसलो. आता हे सगळं त्याला जेव्हा घडून घेतलं, त्याच्यानंतर त्याचं डोकं शांत झाल्यानंतर त्याला या गोष्टी जाणीव झाली की आपल्या हातून एक खून झालाय, हत्या झाली, मर्डर झालाय. त्याच्यामुळे मग आता त्यांनी त्या ठिकाणची सगळी सारवासारव केले. तिच्या मृतदेहावर चादर टाकून ठेवली. बाहेरून दाराला कुलूप लावलंय आणि तिथून तो पसार झालाय. त्या ठिकाणाहून तो त्याचं जे मूळ गाव होतं, त्या ठिकाणी त्यांनी तो प्रवास केलेला आहे. हा जो 24 परगणा जिल्हा पश्चिम बंगाल या ठिकाणी जाऊन तो राहायला लागलेला आहे. काही दिवसानंतर एक व्यक्ती डहाणू पोलीस स्टेशनमध्ये गेलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं की असं असं लोणीपाडा या ठिकाणी मी या चाळीचा मी मालक आहे आणि ह्या एका चाळीमधून अशी अनिशा रेड्डी नावाची एक आणि मिनाजुद्दीन मुल्ला उर्फ रवींद्र रेड्डी हे दोघे तिथे राहत होते. तर या ठिकाणी या घरामधून काही वास येतोय आणि हा वास दुर्गंधी आहे, असह्य आहे, तर आपण कृपया चलावं. या ठिकाणी पोलीस येतात आणि पोलीस तपास सुरू होतोय. पोलीस या ठिकाणी येऊन आतमध्ये जातात. तर अजूनच त्याची दुर्गंधी त्यांना जाणवते आणि पोलिसांना दिसतंय की 22 वर्षाची जी तरुणी आहे, हिचा मृत्यू झाला आहे आणि हिचा जो मृतदेह आहे हा सडायला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी हे जे पोलीस आहेत, अकस्मात मृत्यूची नोंद रजिस्टर क्रमांक 10/2024 CRPC कलम 174 या अंतर्गत अकस्मात मृत्यूची नोंद करतात. याच्यानंतर हिचा जो मृतदेह आहे हा पोस्टमॉर्टमला पाठवलेला आहे आणि पोलिसांनी रिक्वेस्ट केले की आपण याचा लवकरात लवकर आम्हाला अहवाल द्या, कारण याचा मृत्यू नैसर्गिक आहे की अनैसर्गिक आहे हे सगळं आम्हाला याच्यामध्ये तपास करायचा आहे. त्याप्रमाणे श्वान पथक बोलवलं जातं आहे, ठसे तज्ज्ञ बोलवले जात आहेत आणि फॉरेन्सिक्सच्या टीमला देखील या ठिकाणी बोलवलं जातं आहे. आणि पोस्टमॉर्टममध्ये या मुलीचा गळा दाबून श्वास कोंडून मृत्यू झाला आहे असा अहवाल येतोय. त्याच्यानंतर मग रजिस्टर क्रमांक 78/2024 कलम 302 अन्वये या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे आणि खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्याच्यानंतर मग पोलिसांनी काही तांत्रिक तपास, त्याच्यानंतर काही खबरे ॲक्टिव्हेट केलेल्या आहेत आणि त्याच्या अंतर्गत पोलिसांना ही माहिती मिळालेली आहे की हा जो खून आहे हा हिचा लिव्ह इन रिलेशनशिप पार्टनर हा मिनाजुद्दीन मुल्ला हा एक संशयित आहे. यांनी हा केलेला असू शकतो. त्याच्यामुळे मग पोलिसांच्या तपासामध्ये हे कळलेलं आहे की हा जो आहे त्याचा मूळ पत्ता कळला आहे आणि त्याच्यानंतर 7 पोलिसांची एक टीम पश्चिम बंगाल या ठिकाणी गेलेली आहे. हा जो रवींद्र रेड्डी मिनाजुद्दीन मुल्ला हा ज्या ठिकाणी राहतो या ठिकाणी पोलिसांनी जाऊन 7 दिवस अथक तपास केलेला आहे आणि याच्या ठिकाणी म्हणजे पोलिसांसमोर सगळ्यात महत्त्वाचं भाषेचं आव्हान होतं. भाषेची प्रतिकूलता होती, तरीसुद्धा पोलिसांनी या ठिकाणी राहून हा जो मिनाजुद्दीन आहे याला
ताब्यात गेलेला आहे आणि याची ट्रान्झिट कस्टडी घेऊन मग पोलीस या ठिकाणी याला डहाणू येथे याला घेऊन आलेले आहेत. त्याच्यानंतर याच्याकडे चौकशी केलेली आहे. अगदी व्यवस्थित घासून पुसून चौकशी केल्यानंतर यांनी आपला गुन्हा कबूल केला आहे की अनिशा रेड्डी उर्फ अनिशा बरखा खातून हिचा यांनी गळा दाबून खून केलेला आहे असं यांनी कबुली दिलेली आहे. आता याच्यातून आपण शिकायचं काय की अरे बाबा, लिव्ह इन रिलेशनशिप ही आपली संस्कृती नाही आहे. आपण अशा प्रकारे राहत नसतो. तरुण आणि तरुणी यांचं लग्न लावून दिलं जातं. या वयाचं बंधन आहे आणि ही दोघं सुखाने संसार करतात. यांना मुलं बाळं होतात आणि यांचा एकमेकांवरती प्रेम वाढतं, अशी आपली संस्कृती आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये यायचं, एकमेकांच्या शरीराचा उपभोग घ्यायचा, हवं ते करायचं, ही आपली संस्कृती नाही. हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवावं. ही सत्य घटना तुम्हाला कशी वाटली कमेंट करा. याच्यामध्ये लिव्ह इन रिलेशनशिपबद्दल विशेष करून आपण कमेंट करा असं मी आपल्याला आवर्जून सांगतो. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन क्राईम स्टोरीमध्ये बरोबर 9 वाजता. तोपर्यंत आपापली काळजी घेत राहा. धन्यवाद.